हॅलो व्यवसाय मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. ओके. आजची एक्सपायरी मी सिलेक्ट करतो 1 सप्टेंबर. डेट सिलेक्ट करतो 26 ऑगस्ट आणि सकाळी 9:30 वाजल्यापासून आपण अनालिसिस करायला सुरुवात करूया. ठीक आहे. सो चलो बघूया मार्केटमध्ये काय काय घडलंय, मार्केटमध्ये काय काय घडतंय. तो सगळ्यात पहिले आपण बघूया सपोर्ट. सपोर्ट माझा 24,350 चा आहे. ओआय चेनचा सपोर्ट आहे. तो सपोर्ट मला बॉटम साइडला येलो बॉक्स लावलेला दिसतोय, बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो ओवाय चेनची पर्सेंटेज ओव्हरऑल मला काय दिसत आहेत, 100 वरनं डिक्रीज होताना दिसत आहेत. ह्याचा अर्थ काय, माझा सपोर्ट 24,300 वरनं 24,350 ला म्हणजे बॉटम वरनं टॉपला शिफ्टेड फ्रॉम बॉटम झालेला मला आढळतोय. म्हणजे मार्केट 24,350 खाली आज येणार नाही असं मला सपोर्ट साइड सांगते. सोबत बघूया व्हॉल्यूम काय, व्हॉल्यूम पण माझा वरती येताना मला दिसतोय का, एकदा चेक करूया. व्हॉल्यूमचं पण अनालिसिस करूया. सो व्हॉल्यूम सुद्धा मला इन्क्रीजिंग होताना ओव्हरऑल बघायला मिळतोय. ह्याचा अर्थ सपोर्ट साइडचा ओवाय चेन शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे आणि व्हॉल्यूम शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप आहे. म्हणजे ओव्हरऑल मार्केट 24,350च्या खाली येणार नाही, हा सपोर्ट साइड मला सध्या बघायला मिळत आहे सपोर्ट साइड कडून. रेजिस्टन्स 24,400चा आहे. व्हॉल्यूमचा ओवाय आणि ओवाय चेनचा रेजिस्टन्स आहे. आता बघा, व्हॉल्यूम मला बॉटम साइडला पण येलो बॉक्स लावलेले आढळत आहेत आणि व्हॉल्यूमचे मला टॉप साइडला पण येलो बॉक्स लावलेले आढळत आहेत. सो आपण पहिले टॉप साइडचा बघूया. 24,500चा व्हॉल्यूमचा येलो बॉक्स बघूया काय करतोय. कारण मल्टिपल लागलेले आहेत त्यामुळे लोक कन्फ्यूज होतात. बऱ्याच लोकांचे मला कॉल येतात आणि लोक विचारतात, सर मल्टिपल जेव्हा येल्लो बॉक्सेस लागतात तेव्हा कन्फ्युजन होतं आमचं, मग अशावेळी काय करायचं. काही नाही, एक एक व्यवस्थितरित्या एक एक येल्लो बॉक्स चेक करा, वेळ गेला तरी चालेल. मग सगळ्यात पहिले आपण हा एक येल्लो बॉक्स चेक करूया 24,500चा. 24,500चा येल्लो बॉक्स मध्ये पर्सेंटेज 100 वरनं मला डिक्रीज होताना बघायला मिळत आहे. याचा अर्थ रेजिस्टन्स कधीतरी माझा 24,500 ला होता, तो 24,500 वरनं 24,400 ला आलाय, म्हणजे तो रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. मग आता बघूया खाली पर्सेंटेज वाढतायत का, म्हणजे वरनं 500 वरनं 400 ला आला आणि 400 वरनं 300 किंवा 350 ला जातोय का रेजिस्टन्स, म्हणजे बेरिश असूनही प्रेशर कंटिन्यू करतोय का, ते आपण एकदा चेक करूया. सो व्हॉल्यूमचं पर्सेंटेज ओव्हरऑल मी जर का बघितलं तर ओव्हरऑल मला इन्क्रीजिंग दिसतंय 24,350 ला. आणि आता 24,300चं पण व्हॉल्यूमचं पर्सेंटेज चेक करूया, तर ते पर्सेंटेज मला इन्क्रीज होऊन थोडं डिक्रीज होताना बघायला दिसतंय. ह्याचा अर्थ रेजिस्टन्सच्या व्हॉल्यूमचा जर का आपण ओव्हरऑल अभ्यास केला तर 24,500 वरनं माझा व्हॉल्यूम 24,400 ला आलाय आणि 24,400 वरनं 24,350 ला प्रेशर देताना दिसतोय. म्हणजे आता आपल्याला काय दिसतंय, तर मार्केट 350च्या सपोर्टच्या खाली जाणार नाही आणि मार्केट 350च्या रेजिस्टन्सच्या वरती जाणार नाही, हे आपल्याला सध्या बघायला मिळतंय. का, कारण व्हॉल्यूम मला 500 वरनं 400 ला आलाय आणि 400 वरनं 350 ला प्रेशर देतोय. त्यामुळे मार्केट 350चा रेजिस्टन्स आणि 350चा सपोर्ट ह्या रेंजमध्ये मार्केट खेळत राहील. आता ओवाय चेंज पण बघूया. ओवाय चेंजचा पण रेजिस्टन्स आहे. ओवाय चेंज वरती शिफ्ट होताना दिसतोय का, ओवाय चेंज खाली शिफ्ट होताना दिसतोय, चेक करूया. तर ओवाय चेनचं पर्सेंटेज 24,500चं पर्सेंटेज मला ओव्हरऑल डिक्रीज होताना दिसतंय. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स साइडचा ओवाय चेंज बुलिश होताना दिसत नाहीये, वरती शिफ्ट होताना दिसत नाहीये. मग रेजिस्टन्स साइडचा ओवाय चेंज खाली शिफ्ट होताना दिसतोय का, एकदा ते पण पर्सेंटेज चेक करूया. सो ती पर्सेंटेज ओव्हरऑल मला एका रेंजमध्ये खेळताना दिसत आहेत. म्हणजे बॉटम साइडला रेजिस्टन्स प्रेशर देतोय असं आपण म्हणू शकत नाही, कारण पर्सेंटेज इन्क्रीज होत नाहीयेत आणि पर्सेंटेज डिक्रीज पण होत नाहीयेत. ह्याचा अर्थ काय, तर रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम बेरिश प्रेशर क्रिएट करतोय, तो मार्केटला 350च्या वरती जाऊ देणार नाही. आणि रेजिस्टन्स साइडचा ओवाय चेंज मला कुठल्याच पद्धतीचं बेरिश किंवा बुलिश प्रेशर करताना दिसत नाहीये, कारण ही बॉटमची पर्सेंटेज स्टेबल आहे. बुलिश होणार नाही, का होणार नाही ह्याचं कारण ही पर्सेंटेज डिक्रीज होत आहेत. मग बेरिश होईल का, माहिती नाही. का नाही माहिती, ह्याचं कारण ही पर्सेंटेज स्टेबल आहे त्यामुळे. ओके. लेट सी, अजूनही काही ट्रेडिंग साठीचा व्ह्यू अजूनही बनलेला नाहीये. जोपर्यंत ट्रेडिंगचा व्ह्यू बनत नाहीये तोपर्यंत आपण वेट करायचा, घाई गडबडी ट्रेड करायचे नाहीत. डेटा बघूया. डेटामध्ये काही चेंजेस आपल्याला बनताना दिसत आहेत का, इथे डेटा ऍज इट इज आहे तसाच मला डेटा बघायला मिळतोय.
मार्केट टाइमपास करतंय. पुट साईडला जर का बघाल तर आयव्ही ओव्हरऑल मला कमी दिसतेय. कॉल साईडची आयव्ही 12 ते 15च्या आसपास हवी, ती मला 10ची दिसतेय. पुट साईडची आयव्ही 12 ते 15च्या मध्ये हवी, ती मला 6 आणि 7 दिसते. त्यामुळे मार्केटने आज ट्रेड जरी दिला तरी मार्केट टार्गेट किती वेळात देईल सांगू नाही शकत. दीड पावणे 2 तास टार्गेटमध्ये थांबायला लागू शकतं किंवा मार्केट कन्सॉलिडेट सुद्धा होऊ शकतं. आता काही डेटामध्ये चेंजेस झाले तर झाले. 350चा जो माझा सपोर्ट होता ओआय चेनचा, जो 300 वरनं 350 ला आलेला, आता तो वरती 400 ला काय करतोय, 400 ला तो बुलिश प्रेशर तयार करताना दिसतोय. परत एकदा सांगतो, 300 ला माझा ओआय चेनचा सपोर्ट जो 350 ला आला, ओके, आता तो पुन्हा शिफ्टिंग टुवर्ड टॉप होऊन 400 ला शिफ्ट होतोय, म्हणजे प्रेशर बुलिश देतोय. मग आपण काय करणार, जर मार्केटमध्ये 400चा सपोर्ट मिळाला तर 400च्या सपोर्टवरनं कॉल बाईंग करू शकतो. सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम पण 24,300 ला होता, तो 350 ला आलाय आणि 350 वरनं 400 ला प्रेशर द्यायचं काम करतोय. म्हणजे मार्केटमध्ये 24,400च्या सपोर्ट वरनं पण आपण कॉल बाईंग करू शकतो. का? कारण इथे प्रेशर तयार होतोय सपोर्ट साईडकडनं. फक्त जर 400च्या सपोर्ट वरनं तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर ही रेजिस्टन्सची पर्सेंटेज डिक्रीज झाली पाहिजे. नाहीतर काय होईल, सपोर्ट वरती येतोय आणि रेजिस्टन्स सुद्धा खाली येतोय, मग मार्केटमध्ये नो ट्रेडिंग झोन लागेल. मग 400च्या सपोर्ट वरनं जर का तुम्हाला कॉल बाईंग करायचं असेल तर ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग लागतील आणि ही पर्सेंटेज रेजिस्टन्सची डिक्रीजिंग लागतील. लेट सी, अजून तर काही आलेलं नाहीये मार्केट 400च्या सपोर्टला, त्यामुळे आपण काही करणार नाही, वेट करायचा. चला, आता ह्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला झालेले दिसत आहेत का मार्केटमध्ये? इकडनं काही आपल्याला ट्रेड बनताना दिसतोय का? तर सगळ्यात पहिली गोष्ट परत एकदा अनालिसिस करूया. मार्केट 24,400च्या रेजिस्टन्सला आहे. ओके, इकडनं रेजिस्टन्स वरनं पुट बनेल का? तर सगळ्यात पहिली गोष्ट, कॅन्डल तर क्लोज झालेली आहे, मार्केट रिटेसला पण आलेलं आहे. मग इकडनं 24,400च्या रेजिस्टन्स वरनं पुट बसेल का? मग सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला बघायला लागेल की सपोर्ट काय म्हणतोय. तर सपोर्ट 24,350चा आहे, व्हॉल्यूम आणि ओआय चेनचा. ओके, बघूया तो बॉटमची पर्सेंटेज इन्क्रीज करतोय का टॉपची पर्सेंटेज इन्क्रीज करतोय, एकदा चेक करूया. सगळ्यात पहिले बॉटमची बघूया. तर सपोर्ट साईडचा जो व्हॉल्यूम आहे तो सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम 100% मला डिक्रीज होताना बघायला मिळतोय आणि सपोर्ट साईडचा ओआय चेन सुद्धा मला काय दिसतोय, तो मला ओव्हरऑल बॉटम साईडला पुन्हा इन्क्रीज होताना दिसतोय. ह्याचा अर्थ काय, सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम 300 वरनं 350 ला गेलाय, पण सपोर्ट साईडचा ओआय चेंज 350 वरनं 400 ला चाललाय. म्हणजे सपोर्ट साईड जर का आपण नीट बघितली तर सपोर्ट साईडला व्हॉल्यूम बुलिश आहे आणि ओआय चेंज बेरिश आहे. सोबत वरची पर्सेंटेज पण चेक करूया, ती इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो व्हॉल्यूम ओव्हरऑल इन्क्रीज होऊन माझा स्टेबल झालाय आणि ओआय चेन सुद्धा ओव्हरऑल इन्क्रीज होऊन मला स्टेबल झालेला आढळतोय. म्हणजे सपोर्ट साईडला जो बुलिश प्रेशर होता, बुलिशनेस होता, तो सपोर्ट साईडचा बुलिशनेस मला पूर्णपणे गेलेला दिसतोय. म्हणजे 400 जे आपण म्हणत होतो की 400 वरनं आपण एक कॉल बाईंग करूया, तर ते आपण आता 400च्या सपोर्टवरनं कॉल बाईंग करणार नाही आहोत. का? कारण सपोर्टचं प्रेशर हळूहळू संपतंय. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे जर का मला इकडनं पुट बाईंग करायचं असेल, कारण सपोर्ट हळूहळू काय करतोय, सपोर्ट हळूहळू बुलिश प्रेशर कमी करतोय. मग सोबत 400चा रेजिस्टन्सला मार्केट आहे, व्हॉल्यूम आणि ओआय चेनच्या. चेक करूया वरची पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत का. तर व्हॉल्यूमची वरची पर्सेंटेज जी आहे ती व्हॉल्यूमची वरची पर्सेंटेज मला काय दिसत आहेत, व्हॉल्यूमची वरची पर्सेंटेज 100%वरनं मला डिक्रीज होताना बघायला मिळत आहेत. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स जो आहे हा रेजिस्टन्स माझा 24,500 वरनं 24,400 ला शिफ्टेड फ्रॉम टॉप झालेला आढळतोय. ह्याचा अर्थ मार्केट 24,400च्या वरती जाणार नाहीये. मग ही बॉटमची पर्सेंटेज वाढतायत का व्हॉल्यूमची रेजिस्टन्सची, ती पण बघूया. नाही, तर ती स्टेबल आहेत अजूनही. याचा अर्थ रेजिस्टन्स खाली प्रेशर देत नाहीये, पण रेजिस्टन्स वरती पण जात नाहीये. रेजिस्टन्स म्हणतोय की मी मार्केटला 24,400च्या वर जाऊ देणार नाही आणि मार्केट बरोबर 24,400च्या रेजिस्टन्सला उभं आहे. मग इकडनं पुट बाय करू शकतो? येस, करू शकतो. का करू शकतो? याचं कारण सपोर्टचं प्रेशर नाहीये कोणत्याही प्रकारचं वरती आणि रेजिस्टन्स काय आहे, रेजिस्टन्स सुद्धा वरती कुठेही पर्सेंटेज इन्क्रीज करत नाहीये. म्हणजे मार्केट 24,400च्या रेजिस्टन्स वरनं वरती जाणार नाही, आलं तरी मार्केट खाली येईल. ओके, सोबत एकदा चेक करूया ओवाय पण वरनं आलाय का खाली, वरनं येतोय का खाली. ओपन इंटरेस्ट चेक करूया.
सो ओपन इंटरेस्ट पण ओव्हरऑल इन्क्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ काय, रेजिस्टन्स साईडचा ओवाय सुद्धा मला काय दिसतोय, 24,400 ला प्रेशर देताना दिसतोय. म्हणजे पोझिशनल वाले सुद्धा इथे मार्केटमध्ये काय करतायत, प्रेशर देतायत मार्केटला वरती न जाण्यासाठी. मग इकडनं आपण पुट घेऊ शकतो, ऑब्व्हियसली घेऊ शकतो. लेट सी, इकडनं पुट घेतला, 50% टार्गेट दिलं, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, टार्गेटची वाट बघायची. आणि अशा पद्धतीने लगेचच मार्केटने आपल्याला टार्गेट दिलं. आता मार्केट आहे 24,400च्या सपोर्टला. मग कॉल घ्यायचा 24,400च्या सपोर्टवरनं? बिलकुल घेणार नाही. का नाही घेणार? कारण ओवाय चेन 350 वरती होता, तो खाली शिफ्टेड फ्रॉम टॉप झाला. सपोर्ट साईडचा जो व्हॉल्यूम आहे त्याचं पर्सेंटेज हे डिक्रीजिंग आहे, आठवतंय आपण बघितलेलं. म्हणजे सपोर्ट साईड कडनं कुठलंच बुलिश प्रेशर नाहीये, त्यामुळे इकडनं आपण कॉल घेणं अवॉइड करणार. जर का कोणी पुट घेतलेला असेल तर इथे आलेलं प्रॉफिट बुक आपण करणार. ठीक आहे, लेट सी. मग इकडनं पुट बनेल का? तर पुट सुद्धा बनणार नाहीये इकडनं. ठीक आहे, लेट सी, बघूया काय होतंय मार्केटमध्ये, काही ट्रेड्स वगैरे मिळत आहेत का आपल्याला. एक ट्रेड झाला ज्याच्यामध्ये आपलं टार्गेट आलं. बाकी ओव्हरऑल मार्केट रोजच्या सारखंच चालायला लागलंय. कन्सॉलिडेशन का? कारण आयव्ही कमी आहे. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ज्या दिवशी कमी असते त्या दिवशी प्रीमियम मध्ये उछाल कमी मिळतो, आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ज्या दिवशी होते, जर मार्केटमध्ये आपण ट्रेड घेतला तर टार्गेट यायला बराच वेळ लागू शकतो. जर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी कमी असेल तर मार्केट कन्सॉलिडेट सुद्धा व्हायचा प्रयत्न करतं. इकडनं कोणत्याच पद्धतीचं आपण पुट बनवणार नाही आहोत. जर मार्केट 300च्या रेजिस्टन्सला आलं, सॉरी माफ करा, 350च्या रेजिस्टन्सला आलं, तर 350च्या रेजिस्टन्सवरनं एक पुट बाईंगचा ट्रेड करू शकतो. का करू शकतो पुट बाईंगचा ट्रेड? ओवाय शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, व्हॉल्यूम वरनं 300ला प्रेशर देतोय, ओवाय चेंज वरनं 300ला प्रेशर देतो. त्यामुळे जर मार्केट 350च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं आपण पुट बाईंगचा एक ट्रेड करू शकतो. अडीच नंतर ट्रेड करायचं नाही. जास्तीत जास्त आपला टाइम काय? आपला टाइम आहे 2:30 पर्यंत. ठीक आहे, 2:30 नंतर आपण ट्रेड करणार नाही आहोत कोणत्याही प्रकारचा. 1 रुपयाचाही आपण ट्रेड करणार नाही 2:30 नंतर. चला, अशा पद्धतीने आजचं मार्केट इथेच 2:30 पर्यंत क्लोज झालेलं आहे, 24,275 ला. सो आज टोटल एक ट्रेड मिळाला. ओके, तो सेफ होता आणि ज्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट मिळालं. ओके, बाकी जर का ओव्हरऑल बघाल तर मार्केट पूर्ण कन्सॉलिडेशन फेज मध्ये सकाळपासून खेळत आहे. आज सकाळपासून इकडनं एक ट्रेड मिळाला ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मार्केटने टार्गेट दिलेलं आहे. ओके, आज कोणी कोणी ट्रेड केले नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईकचं बटन नक्की दाबा. हे प्रत्येक पोस्ट मार्केटचे व्हिडिओ बनवायला आपल्याला काही एफर्ट्स घ्यावे लागतात आणि ह्याच्यातनं आम्हाला एकही रुपया मिळत नाही. ओके, होम टॅब वरती एओसी अकॅडमी वरती गेलात की लोणावळ्याचा आपला इव्हेंट होणार आहे. आपल्याला इव्हेंट्स मध्ये जायचंय. ओके, तिकडे गेल्यानंतर व्ह्यू डिटेल्स वर क्लिक केलं की लोणावळ्यामध्ये जो आपला इव्हेंट होणार आहे त्याच्या सर्व डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे सगळे आपले जे एओसीचे मेंटॉर्स आहेत हे सगळे लोणावळा इव्हेंटला असणार आहेत तिथे. त्यामुळे नक्की तुम्ही व्हिजिट करा. 2 दिवसाचं पूर्ण लाईव्ह मार्केटचा जो लर्निंग आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल, हा लाईव्ह मार्केटचा 2 दिवसाचा लर्निंग एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे. 28 आणि 29 सप्टेंबर 2 दिवसाचा आहे. हॉटेल रिट्रीट हेरिटेज असेल. स्टेशन पासून हार्डली 800 मीटर वरती, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, दुपारी 4 वाजेपर्यंत असेल. असं टोटल पूर्ण लाईव्ह मार्केटचं सेशन असेल. ह्याच्यामध्ये ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग आणि काही लाईफ टाईम साठीची सरप्राइजेस, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये देण्यात येणार आहेत.
टोटल 4,999 रुपीज जे असणार आहेत हे तुमचं चार्ज असेल दोन्ही दिवसाचा. ह्याच्यामध्ये टी, कॉफी आणि लंच दोन्ही टायमिंगचा हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ओके. क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता किंवा डायरेक्ट UPI ने सुद्धा पेमेंट करू शकता. जर का तुम्हाला पार्ट पेमेंट करायचं असेल, कारण बरेच लोक म्हणतात की सर आमच्यासाठी सीट बुक करून ठेवा. सो तुम्ही सीट बुक करून ठेवू शकता पार्ट पेमेंट करून. ओके. पार्ट पेमेंट सुद्धा करू शकता आणि उरलेलं पेमेंट शेवटच्या आठवड्यात तुम्हाला करावं लागेल इव्हेंट चालू व्हायच्या लास्ट वीकला. ओके. आणि म्हणजे तुमचं सीट बुक होऊन कन्फर्म होऊन जाईल तुमची सीट. ओके. ह्याच्या आधी आपण सुरत, नोएडा आणि हैदराबाद असे इव्हेंट केलेले आहेत आणि त्याला उत्तुंग प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये इव्हेंट करतोय लोणावळ्यामध्ये. जी लोक इच्छुक असतील ती लोक लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करू शकतात. त्याच पद्धतीने 5 ऑक्टोबर पासून आपली बॅच चालू होणार आहे AOC मुंबईची. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच असेल. इथे जेव्हा व्ह्यू डिटेल्सवर तुम्ही क्लिक कराल तर व्ह्यू डिटेल्समध्ये सगळ्या डिटेल्स तुम्ही याचं टायमिंग काय असेल, स्टार्ट डेट काय आहे, प्रॅक्टिकल सेशन किती दिवस मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी, ऑफलाईन यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन झालेल्या असतील. सो ह्याच्यामध्ये सुद्धा पार्ट पेमेंटचा ऑप्शन आहे. पार्ट पेमेंट करून तुम्ही ऍडमिशन मध्ये सीट बुक करू शकता. ह्याचं कारण 10 ऍडमिशनच्या वरती ऍडमिशन घेत नाही कोणत्याही बॅचला आपण. ओके. जर त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की मला तुम्ही संपर्क करू शकता. माझा नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे. ओके. सो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. डेली बेसिसवरती आपण 9:30 वाजता सकाळी लाईव्ह असतो. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. ओके. सो भेटूया उद्या पुन्हा सकाळी 9:30 वाजता त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. ओके. चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे.